स्टायलिस्ट तर मी होतेच, दोघांसाठीही होते. एकट्याचा विचार करता येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये एक दोघांचा विचार सुरू झाला होता ऑलरेडी, तिच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत दोघांच्या. मी ज्या मुलीवर प्रेम करतो त्या मुलीसोबत माझा साखरपुडा झाला, याचं एक खूपच भारी फिलिंग मला आहे पेंट करतो. म्हणजे माझा साखरपुडा सुद्धा आईने फ्रॉम स्क्रॅच बनवला होता, किंवा आमची रिंगची प्लॅटर सुद्धा तिने कमाल बनवली त्यांनी. त्याला मी दादा म्हणणार होते पहिल्या दिवशी. मे बी ती इंटरेस्ट घेते, पण नंतर मला असं जाणवायला लागलं की ही सगळ्यांशीच तसं वागते. म्हणजे तिचे खूप सगळ्यांनी तसं वागते, मैत्री खूप छान असते. 8 राऊंड वगैरे झाल्यावर एका ठिकाणी थांबलो, म्हणजे थांबूया आता, काय उगाच पेट्रोल जाते. तेव्हा माझं असे, मी जसं म्हणाल तसं की माझ्यात ती हिंमत नव्हती त्याला सांगायची, किंवा ह्या गोष्टीला कुठे एक वेगळं नातं बनवायची माझ्यात तरी हिंमत नव्हती. थोडं बघताय तर तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की बाबा देर इज समवन इन माय लाईफ. ती आयुष्यात आल्यापासून तिने हे माझ्यामध्ये इन्स्टिल केलं की नाही, तू हिरो म्हणून पण बघायला पाहिजे, तू तसं राहायला पाहिजे. मुलगा चुकलेला असतो आणि तो स्वतःची आणि तो स्वतःची चूक एक्सेप्ट करत नाही, आणि इव्हेंच्युअली तो करतो. त्याला कळतही नाही की तो काय चुकलाय. करेक्ट. काय करतेस, सिरियल बघतेस? बरं, कोणाचा सीन चाललाय? यमाईचा? 22 आहे तुझी. PNG ज्वेलर्स प्रस्तुत दिवाळी विशेष मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना माझ्याकडनं आणि राजश्री मराठीकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवाळीच्या निमित्तानं एक मस्त जोडी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर नुकताच त्यांचा साखरपुडा झालाय आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या चाहत्यांना सरप्राईज दिलं. आज आपण भेटतोय अभिनेत्री एताशा संसगिरी आणि अभिनेता निशाद भोईर यांना. एताशा आणि निशाद, खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू सो मच. सो गप्पांकडे वळायच्या आधी मला सांगा, कसे आहात? साखरपुडा झालाय, सिंकिन झालंय का? हाऊस लाईफ आत्ता? खरं तर सिंकिन झालंय का होतंय असं म्हणू शकतो आपण. रोज आम्ही फोनवरती आमचा एक काहीतरी विषय साखरपुड्याच्या रिलेटेड आम्ही अजूनही बोलतो की तुला माहिती तेव्हा असं झालं होतं, तसं झालं होतं. सो हळूहळू द प्रोसेस इज हॅपनिंग. बाकी ठीक आहे, म्हणजे आयुष्यातला एक खूप मोठा गोष्ट आत्ता घडलेली आहे, त्यामुळे आम्ही आहोत एक्सायटेड आहोत. तर आम्ही एक अजून मोठा घाट घातला होता की एंगेजमेंटच्या दिवशीच आम्ही संगीत प्लॅन करत होतो, कारण लग्नाच्या वेळेला आम्हाला ते करता येणार नाही आणि आम्हाला करायचंच होतं संगीत. आम्ही सगळे चांगले डान्सर आहोत, आमचा ग्रुप एक आहे. मी बघितले तुमचे डान्स व्हिडिओ, दणक्यात नाचला ना तुम्ही सगळेजण. तर ती आमचीच हाऊस होती जास्त संगीत करायची. तर घरचे म्हणले ठीक आहे करूया, पण मग त्याच्यामुळे काय आम्हाला त्या पर्टिक्युलर टाइम स्लॉटमध्ये त्या सगळ्या गोष्टी जमून आणायच्या होत्या की आमचा चेंजेस, प्रत्येक चेंजेसमधले फोटोज वगैरे. तर आमच्या घरचे वेळेत पोहोचणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर तसं ते सगळं झालं, जमून आलं. त्याच्यामुळे खूप हॅपी होतो आम्ही की आयडियली फंक्शन झालंय. आणि मी ना नुकतंच एक रील बघितली, ज्याच्यामध्ये रॅन्डम रील होती, ज्याच्यात असं होतं की ब्राईड बनता बनता मी इव्हेंट मॅनेजर कधी बनली कळलंच नाही. सो येताशा काय तुझ्याबद्दल काय होतं? इव्हेंट मॅनेजर कम स्वतःची स्टायलिश कम ब्राईड, काय होतं? स्टायलिस्ट तर मी होतेच, दोघांसाठीही होते. म्युच्युअल फिलिंग्स. हो, कारण मला असं झालं की म्हणजे एका पॉईंटला जेव्हा असं मला वाटायचं की आमचे ओपिनियन्स मॅच होत नाही, तेव्हा मला असं झालं की प्लीज असं करू नकोस. पण मग शेवटी त्यांनी गिव्हअप केलं होतं. म्हणजे मी त्यालाच ते कळलं की ही जे ऑप्शन्स निवडते ते फार चांगले दिसणार आहेत म्हणून. सो त्यांनी गिव्हअप केलं होतं आणि मी कम्प्लिटली माझ्या अंडर घेतल्या होत्या गोष्टी की मला हे, म्हणजे मला ॲक्च्युली खूप सिम्पल ठेवायचं होतं. मला काही ओव्हर अँड अबव नव्हतं करायचं. त्याचं कारण आमच्या एक ॲक्च्युली मित्रांनी खूप चांगलं दिलं की आम्ही ॲक्टर्स असल्यामुळे आम्ही रोज एवढे रेडी होतो ना, आणि फोटोशूट्स होतात आणि लग्नाचे सिक्वेन्सेस पण सिरियल्समध्ये इतके झालेले असतात की आता ती एक अशी ओढ नाही की आपण एक नवरीसारखं दिसावं. आय शुड बी कम्फर्टेबल, आय शुड लुक लाईक माय सेल्फ इन दॅट पर्टिक्युलर इव्हेंट, असं मला फार वाटत होतं. आणि तोही सो मला असं फार सिम्पल गोष्टी करायच्या होत्या, पण येट फार क्लासी दिसतील अशा. सो तसं आम्ही चूज केलं होतं. सो स्टायलिस्ट तर मी होतेच. आणि इव्हेंट मॅनेजर तर आमचे ॲक्च्युली संगीत पण प्रोग्राममध्ये इतके ग्रुप्स होते ना झालेले, त्याचे कझिन्स, माझे कझिन्स, त्याचे मित्र, माझे मित्र. आणि जो त्याचा मित्र होता, जो आमचं संगीत साधारणतः होस्ट किंवा अँकर करणार होता, त्याच्याबरोबर आम्ही 2 दिवसाआधीपासून एक शो फ्लो बनवला होता. तो मग लास्ट डेला आम्ही सगळ्यांना एक्सप्लेन करत होतो की हे असं असं होणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक इव्हेंट असल्यासारखंच आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं होतं. आणि ते सगळं चांगलं झालं विथ ऑल हेल्प फ्रॉम आवर फ्रेंड्स अँड फॅमिली. खूप चांगलं. आणि म्हणूनच यंदाची दिवाळी स्पेशल आहे की साखरपुडा झालाय आणि लवकरच लग्न होईल आता फेब्रुवारीमध्ये. रिव्हील करायचं आहे ना?
हो पण ठीक आहे आता. तारीख अजून नाही ठरलेली. पण काय काय छान छान गोष्टी घेऊन आली आहे यंदाची दिवाळी निशाद? एक जबाबदारी पण घेऊन आली नक्कीच. आता जरा असं वाटतंय की हा ही अंगठी दिसत असते सतत, आता तर एक आठवण होत असते सतत दिसलीच जबाबदारी. पाहिजे हो, ती हो. सारखी. म्हणजे वेगळ्या करण्यासाठी ते असं एक की हा आता म्हणजे एकट्याचा विचार करता येत नाही आता. Yeah. प्रत्येक गोष्टीमध्ये एक दोघांचा विचार सुरू झाला आता ऑलरेडी, तिच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत दोघांच्या. आणि स्पेशल यासाठी वाटते की म्हणजे माझं लहानपणापासूनच ड्रीम होतं की आपली लव्ह स्टोरी असावी काहीतरी. आता अशी काही खूप ग्रेट लव्ह स्टोरी नाही आमची, पण ॲटलिस्ट मी ज्या मुलीवर प्रेम करतो त्या मुलीसोबत माझा साखरपुडा झाला याचं एक खूपच भारी फिलिंग मला आहे आता. हो, ही दिवाळी नक्की खूप स्पेशल आहे कारण ह्यापर्यंत आधीचे दिवाळी सण हे मी माझे आईबाबा असे आम्ही सेलिब्रेट करायचो. तर आत्ता नक्की दिवाळीला कदाचित एक फोन आपल्या व्याहींना म्हणून त्याच्या घरचे कदाचित करतील, माझे आईबाबा करतील असं. म्हणजे ते जर मुंबईतच राहणारे असतील तर कदाचित आम्ही एकत्रही एक दिवस सेलिब्रेट केला असता. सो नक्कीच स्पेशल आहे. आणि कामाच्या निमित्ताने सुद्धा निशाची नवीन फिल्म मिळाली, त्यामुळे त्यासाठीही आम्ही एक्सायटेड आहोत. सो ही दिवाळी खूप साऱ्या फर्स्ट घेऊन येणार आहेत आमच्यासाठी. साखरपुड्याची नंतरची पहिली दिवाळी अशी आपण म्हणू शकतो. सो वी आर क्वाईट एक्सायटेड फॉर दिवाळी. येस. आणि जसं आता तो म्हणाला लव्ह स्टोरी मला जाणून घ्यायची आहे, पण त्याच्या आधी तुमच्या समोर एक छोटीशी गोष्ट मी ठेवली आहे, ते म्हणजे दिवे ठेवलेत आणि काही रंग ठेवलेत. तुम्हाला सुंदर पद्धतीने ते एकतर कलर करायचे आणि ते एकमेकांसाठी करायचे. म्हणजे निशाद जे करेल ते एताशाला दिलं जाणार आहे आणि ती जे करेल ते तुला दिलं जाणार आहे. सो बेस्ट क्रिएटिव्ह वेने ते करा. आता मला सांगा कोण आहे आर्ट मध्ये एक नंबर? कोणीच मी तर अतिशय वाईट आहे. म्हणजे माझ्या लहानपणी मी काढलेलं चित्र बघून सरांनी, म्हणजे पावसात खेळणाऱ्या मुलांचं चित्र होतं, तर म्हणजे सरांनी असं दाखवलेलं सगळ्या वर्गाला आणि यात मुलं कुठे आहेत शोधून दाखवा. इतका वाईट चित्रकार आहे मी. हे मोठंच टास्क दिलंच खरं. आणि मीही फार वाईट आहे. म्हणजे एवढं तर नसेल की मुलंच नाही दिसत आहेत पावसात खेळणारी. हे चांगलं नाही, पण मी असाच एक खूप कॉमेडी सीन आहे मी तुला सांगते. माझ्या काकाला एकदा बरं नव्हतं आणि मी असं लहान असताना आई मला म्हणाली की तो त्याला बरं नाही तर गेट वेल सून कार्ड बनव आणि आपण एकदम फुल ग्रीटिंग कार्ड बनवायला लागतो. तर मी असं ते गेट वेल सून मध्ये लिहिलं होतं आणि बाजूला 2 रोजेस काढली होती आणि ते मी आजीला दिलं की आता तू तिथे जाणार असेल तर काकाला दे. तर आजीने ते बघितलं, अरे वा हे 2 मोढे काढलेस का, त्याला बरं नाहीये म्हणून. म्हणजे फुल आणि मोढ्यामध्ये साम्य वाटलं तिला, तर तू समजू शकतेस की आम्ही काय करणार. बट तुम्हाला ते एकमेकांना द्यायचंय, हेच दिवाळी गिफ्ट म्हणून द्या तुम्ही. जर अजून दिवाळी गिफ्ट विचार केला नसेल काय द्यायचंय, केलाय? सरप्राईज आहे? फ्रँकली स्पीकिंग नाही केलाय, कारण इतक्या गोष्टींमध्ये आता व्यस्त होतो. आता असं जाणवायला लागलं की ओ शिट दिवाळी आली, आता द्यायचंय काहीतरी गिफ्ट आणि द्यावं तर लागणार. पहिलीच दिवाळी आहे साखरपुड्यानंतर, हेच द्या गिफ्ट मी तर म्हणते. चांगलं करू. हो चला सुरू. पण हे आधी केलंय कधी येत अशा लहान असताना? पेंटिंग हो केलेलं, पणत्या वगैरे. मला आवडतच नाही. मला माझ्या आईबाबांनी पूर्ण प्रयत्न केला की हिच्यामध्ये फाईन आर्टचं काहीतरी आहे असं. आणि माझी आई तिची आई खूप चांगलं पेंट करते. म्हणजे माझा साखरपुडा सुद्धा आईने फ्रॉम स्क्रॅच बनवला होता, किंवा आमची रिंगची प्लॅटर सुद्धा तिने कमाल बनवली त्यांनी. हो. आणि तिचं म्हणजे ती खूपच तिचा हात चांगला. म्हणजे ती आवडीने असं दिवाळीला 3-1 तास काढते वेगळे की मी आज ही रांगोळी काढणार आहे असं. आणि मला ते ठिपक्यांची पण नाही. ती रांगोळी काढत असेल तर मी तिला काय का गरम होत आहे का, पाणी हवं आहे का, हे एवढंच फक्त विचारते. कारण आपण घराबाहेर सहसा कॉरिडोर मध्ये गरम होत असतो. निशाद मग तुला नेक्स्ट इयर स्टिकरच लावायचे दारामध्ये. हो यार, तेवढी मी प्लीज माफ करा मला आमच्या पेंटिंगला. नाही, आपण सरप्राइझिंगली मी सायन्स स्टुडंट आहे, त्यामुळे आम्हाला एका कुठल्या तरी सोशल कॉजसाठी रांगोळी कॉम्पिटिशन असं आमच्या डिपार्टमेंटने ठरवलं होतं. तेव्हा आम्ही सेव्ह टायगरचं खूप चालू होतं. तर मी वाघ काढला होता आणि मला प्राइज मिळालं होतं. डायरेक्ट छोटं मोठं काही नाही, वाघ काढला आणि मला प्राइज मिळालं होतं. सो म्हणजे आहे, इफ आय प्रॅक्टिस मला असं वाटतं येऊ शकतं, जमू शकतं. रंग भारी निवडले तुम्ही दोघांनी. तू कुठला निवडला? पर्पल. रंगसंगती वगैरे अजिबात कळत नाही मला काय. म्हणजे माझ्या कपड्यांवरनं बऱ्याचदा शिव्या खात असतो मी जनरल पण सगळ्यांच्या. आता बदल झाला असेल ना निशाद? हो, आता गेल्या म्हणजे ती आयुष्यात आल्यापासून खूपच माझ्या आजूबाजूची सगळी लोकच मला म्हणतात की
सुधारलायस. काय सुधारलायस, हे काय केलंयस, हे काय नवीन घेतलंय, असं घेतलंय. तर ते सगळा बदल येता तिने- शाळेत. हा म्हणजे त्याच्यात मागे खूप शिव्या आणि असं ते मी सगळं होतंच. त्याची माहिती घेते मी पुढे. एकदा फक्त ही पंटी रंगवून होऊ देत, बघू कसं वाटतंय. हा, फक्त त्याचा बेसच बेस झालाय. माझी झाली बरं का. Damn done. येताशा आता ती जेन्युअनली क्रिएटिव्हिटी करायला लागली सगळी. काय काय याच्यापेक्षा बेटर तर करावं लागेल ना तिला. त्याच्यामुळे ती आता काहीतरी त्याच्यात डिझाईन वगैरे ते मुलींचे असं काय फंडे, ते सगळे काहीतरी फंडे टाकणार आता. त्याच्यामध्ये. तरी एवढं नाही जमत आहे मला. बघू. हे छान वाटते, बघू. क्यूट आहे. त्याला बघ आणि माझ्या ह्याला बघ. याला मेहनत जास्त आहे पण दिसायला दिसायला माझीच चांगली. म्हणजे बाजारात ही विकली जाऊ शकते, ती नाही कदाचित. प्लीज बघू रे. खाली कदाचित ओला असेल असंच. हा, ही चांगली वाटते. साधी सोपी सरळ Yeah. चमचम. शेवटपर्यंत हार मानत नाहीये ती. म्हणजे, Bestच पूर्ण- करणार ती. डिक्लेअर केलंय. पूर्ण करण्याचं तरी मला आनंद मिळेल. एवढंच मला जमू शकतं. या पलीकडे काय बरं ठीक आहे. पण तुम्ही ऑडियन्स कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणी रंगवलेली पंटी जास्त आवडली. ही कम ऑन. हे बघा का याला मी निशादने असं छान रंगवलेली? डेकोरेट केलेलं आहे. त्यांनी नाही थँक्यू केलेलं आहे. थँक्यू. मला माहिती आहे मीच विनर आहे. तर कोण सांगेल काय आहे ही लव्ह स्टोरी, नेमकी कधी कुठे कशी भेट झाली? पहिल्या दिवसापासून सांगा मला. आम्ही कोल्हापूरला भेटलो दोघे जण आणि खरं सांगायचं तर त्याला मी दादा म्हणणार होते पहिल्या दिवशी. त्याचं कारण असं की दिसतोच मोठा आता काय. तसं नाही, तो जेव्हा त्या म्हणजे आम्हाला गर्ल्सना एक रूम होती, बॉईजना एक राहायची सोय होती. दख्खनचा राजा दख्खनचा राजा ज्योतिबाला. सो तो ज्या सगळ्या ॲक्टर्स बरोबर राहायचा ना, तर त्या सगळ्यांना मी दादा म्हणायचे. आणि मला असं वाटलं की आता सगळ्यांना दादा म्हणते तर ह्याला एकट्यालाच काय म्हणजे. तर आणि विशालला मी आधीपासून ओळखत होते, त्यामुळे विशालच म्हणायचं. आणि मग ह्याला मी विचारलं की तुझं बर्थ इयर काय आहे, तर मग मला कळलं की अरे हा 1 वर्ष मोठा आहे. मग मी त्याला निशाद म्हणायला लागली. आणि मी त्याला म्हटलं पण की मी जर तुला तो प्रश्न विचारला नसताना तर मी तुला सगळ्यांसारखं तुलाही दादाच म्हणाले असते. पण थँक गॉड मी नाही म्हणाले. सो ती पहिली भेट होती आमची. आणि तो ॲक्च्युली ते लोक 1-2 महिन्या आधीपासून शूट करत होते. आमचं नंतर एंट्री होती. सो ते लोक बऱ्यापैकी रुळले होते तिकडच्या रुटीनला आणि तिकडच्या जनरल वातावरणाला. तर तो असा ना म्हणजे माझा बडी होता झालेला की मला काही गोष्ट हवी असेल किंवा तो त्याचे मित्र वगैरे होते कोल्हापूरमध्ये. सो त्याला कोल्हापूर जास्त माहीत होतं नक्कीच. सो मला काही हवं असेल किंवा काही मला विचारायचं असेल की इथे खायला चांगलं आहे का तिथे, तर मी त्याला बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट करायचे. आणि आमची मैत्री खूप चांगली झाली होती कोल्हापूरला असताना. आणि आम्हाला तेव्हा असं कळलं की साधारण की आम्ही दोघेही एक आपापल्या रिस्पेक्टिव्ह रिलेशन्समधनं बाहेर आलेलो आहोत. आणि त्यावेळेला वयही असं होतं की आमच्या घरी प्रॉब्ली स्थळं बघायला स्टार्ट झालेली होती. सो असं आम्ही रात्री वगैरे सगळे टाईमपास करायचो, गप्पा गोष्टी खूप व्हायच्या. तेव्हा मग आम्ही हे आमचं शेअर झालं की असं असं आहे, त्याची पण सिमिलर सिच्युएशन आहे, माझी पण सिमिलर आहे. सो पण मला असं वाटलं की नको आपण उगीच काही म्हणजे सेटवरती आणि असं सगळं ते खूप टॉक्सिक होऊन जातं की सेटवरती मग एक कपल आहे आणि मग त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ लागतो आणि असं सगळं. त्यामुळे मी त्या गोष्टीपासून जितकं पळता येईल तेवढं पळत होते. पण आम्ही बोलणं वाढलेलं होतं. आम्ही रात्री वगैरे खूप चॅट करायचो. आणि माझं नेक्स्ट डे 6:30चं कॉल टाईम होतं तेव्हा मला आठवतं मला सई बाजूच्या बेडवर झोपली होती आणि सई मला म्हणते सईशी उठते आणि अंधार आता इथंच्या झोप, तुला 2 तासात शूटला जायचं आहे तर आता झोप म्हणून असं. तर तिथपर्यंत आम्ही असे रात्री मध्यरात्री एकमेकांशी चॅट करायचो. सो तो म्हणजे फिलिंग्स होते तेव्हा झालेले. पण माझ्यात ती हिंमत नव्हती त्यावेळेला त्याला सांगायची की असं काही आहे म्हणून. सो मी ते तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पुढचं तो सांगेल. म्हणजे पहिली मैत्री सांगून घेतलीस तू, आता प्रेमाचं सगळं मी सगळं. काय नाही, मला कळत होतं थोडंसं की मे बी ती इंटरेस्ट घेते. पण नंतर मला असं जाणवायला लागलं की ही सगळ्यांशीच तसं वागते. म्हणजे
तिचे खूप सगळ्यांनी जसं वाटतं अर्थ म्हणजे खूप वेगळे मैत्री लागतात. छान आहे. मैत्री खूप हा, छान असते हा. तिची सगळ्याच मुलांशी मुलींशी हा. अगदी सगळ्या टीम सोबतच. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याच्यातला आपण एक नाही आहोत ना, हम्म. असं थोडंसं एक वाटत Friend होतं. zone. हां. सो असं काही माझ्या डोक्यात नव्हतं की आपण हिला प्रपोज करू किंवा काय, पण मनात होतं की आवडते आपल्याला वगैरे. आणि अचानक काय झालं ना, त्या काळात माझ्या सिरियलमधला जो ट्रॅक होता तर माझा वध होणार होता. मी असुर काम करत होतो आणि ती म्हणजे देवी होती. हम्म. तर माझा वध होणार होता आणि त्यावेळेला मला अचानक जाणवलं की वध झाल्यानंतर मग काय पुन्हा एंट्री होईल की नाही. आपल्याला सांगता येतं की नवीन रूपात तो येणार आहे वगैरे, पण त्याचं काही नक्की नसतं टेलिव्हिजनच्या गणितामध्ये. तर तसं मला कळत नव्हतं की अरे म्हणजे आता जाणार. आणि मला असं दिसत होतं की आता आपण लांब गेलो मग एवढं बोलणं होईल का कदाचित, कारण तेव्हा आम्ही अगदी बाजूच्या फ्लॅटमध्ये राहायचो एकमेकांना. म्हणजे पाणी प्यायला वगैरे आलो तर पलीकडच्या खिडकीत ती दिसायची मला. असं मुद्दाम पण बऱ्याचदा तिला मी बोलवलंय पाणी प्यायला. तर तसं सगळंच होतं. मग तेव्हा मला असं वाटायला लागलं की मग यार काय 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 ही अपॉर्च्युनिटी मिस नको करायला. काय बोलायचं नाही बोलायचं नव्हतं, पण एक चांगला आता सेटवरचा वेळ किंवा असा रूममध्ये सगळ्यांसोबतचा वेळ असा होता. तिच्यासोबत असा कधी वेळ नव्हता मिळाला किंवा आम्ही तोपर्यंत कधी दोघंच कुठे गेलोय, दोघंच कुठे खायला गेलोय असं मला नाही वाटत तोपर्यंत आम्ही कधी काही केलं होतं. ओके. सो मला वाटलं की एक चान्स तर घेऊन बघूया, एक आपल्याला कळेल तरी, आयडिया तरी येईल. मग माझा ज्या दिवशी लास्ट शूट होतं त्या दिवशी एक सकाळचंच 1 तासाचंच काम राहिलं माझं. ते आदल्या दिवशीचं पेंडिंग काम होतं म्हणून. आणि नंतर मी जाणार होतो त्याच रात्री. सो मी प्लॅन केला की जसं माझं शूट आटपलं तसं हिला व्हिडिओ कॉल केलेला मी सेटवरनंच की झालाय माझं वध वगैरे सगळं झालंय, तर काय प्लॅन आहे तुमचा. आणि त्यांना सुट्टी होती बाहेर. तर सई म्हटलं आता हिला एकटीला म्हणून तू आणि सई दोघं, मी मित्राची गाडी मॅनेज करतोय, आपण जाऊ रंकाळ्यावर वगैरे फिरायला वगैरे. मग मी मित्राला जरा फोन लावून सांगितलं की असा असा सीन आहे तर गाडी हवी. तर ब्रो कोड लगेच मित्रांनी गाडी हजर करून दिली मला. आणि तो अगदी समोरच राहायचा मला. तर गाडी घेतली मी, मग दोघींना घेऊन आणि सईला आयडिया देऊन ठेवली की थोडासा आम्हाला एक पर्सनल वेळ देशील. सई खूप चांगली मैत्रीण म्हणली ओके ओके डन डन. मग तिने संध्याकाळी सांगितलं की जर मला घरी जायचं आहे, मला ॲक्च्युली असंच काम आहे, तर मग तुम्ही वाटल्यास चिल करा पण मी जाते असं म्हणून मग तिला आम्ही सोडायला गेलो आमच्या बिल्डिंगच्या जवळ. तिला सोडलं, मग आम्ही दोघं गाडीवर गेलो. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो, पाऊस वगैरे पडत होता छान, मग काहीतरी खायला वगैरे गेलो, स्ट्रीट फूड वगैरे खाल्लं. आणि असं गप्पा गप्पा खूप त्या दिवशी दोघंच असल्यामुळे खूप या गोष्टीवरच्या की तू कशी आहेस ॲक्च्युली, चॅटवर ज्या गप्पा होऊ शकत नाहीत त्या गप्पा तिथे व्हायला लागल्या. तर व्हायला लागल्या. आणि त्यानंतर मग आता ते सगळं चालू होतं बाय चान्स. आणि ते गप्पांमध्ये इतके हरवलो आम्ही की घर आलं आणि काहीच बोललो नाही किंवा असं काही मुद्दा असा काही बोललो नव्हतो. तर मग ते घर जवळ आल्यावर मला असं वाटलं की ऐक ना थोडं मागे वळूया परत. म्हटलं का नाही, गप्पा रंगल्यात, असू दे गप्पा. मग त्या आमच्या घराच्या बाहेरच्या रस्त्यावर म्हणजे कोल्हापूरला तावडे हॉटेलच्या इथून तो सरळ रस्ता जातो ना तिकडे, तिथे आम्ही जवळपास एक 7-8 सर्कल्स घेतली तरीसुद्धा आमच्या गप्पा चालूच होत्या आणि तो मुद्दा येतच नव्हता. तर फायनली मी 8 राऊंड वगैरे झाल्यावर एका ठिकाणी थांबलो आणि म्हटलं थांबूया आता, काय उगाच पेट्रोल जाते. मित्राच्या गाडीत पेट्रोल टाकलेलं आहे तर असू दे आता, ते खूपच झाले 8 राऊंड तिथल्या तिथेच झाले का आमचे 1 किलोमीटर. आणि मग बोलायला लागलो. मग त्याच्यामध्ये मी तिला फायनली असं मला आत्म खूप, अदरवाईज मी पण खूप इंट्रोवर्ट आहे तसं, म्हणजे मी पटकन असं प्रपोज वगैरे करीन असा मुलगा नाही आहे. पण मला काय माहिती काय ड्राईव्ह केलं त्यावेळेला, पण तिला मी विचारलं की मला तू आवडतीस तर काय. ती पण अशी होती की मला तू आवडतोस पण मी कम्प्लिटली सिरियस झोनमध्ये बघते किंवा काय, आणि आपण क्लिअर राहूया, म्हणजे आपण एक एव्हिडंट ट्राय देऊया. आणि जर असं वाटत असेल दोघांनाही, कारण तू खूप वेगळा आहेस, मी खूप वेगळी आहे, म्हणजे मी थोडासा असा शांत आहे आणि ती खूप अशी खूप बोलणारी, खूप बोलकी आणि अशी आहे. तर माहीत नाही हे काय वर्कआउट होईल. आपली मैत्री पण एक 3-4 महिन्यांची मैत्री आहे आणि याच्यामध्ये आपण सगळं पुढचं नको ठरवायला. म्हटलं बघूया, गो विथ द फ्लो, पण एव्हिडंट ट्राय देऊया. मी सिरियसलीच बघते या गोष्टीला. पण आणि ती म्हटली की ठीक आहे. देन त्या मोमेंटपासून आम्ही रिलेशनमध्ये आलो. पण तिथपासूनच आमच्या डोक्यात तो एक सिरियस थॉटच होता त्या गोष्टीकडे बघण्याचा. म्हणजे आम्ही लांबचाच विचार करत होतो ऑलवेज, आणि त्या दृष्टीनेच एकमेकांच्या सोबत आत्तापर्यंत आहोत. आणि आता साखरपुडा झाला. पण कोणी कोणाला कधी कसं कुठे प्रपोज केलं आणि उत्तर यायला किती वेळ लागला? मी गाडीतच केलं, त्याच दिवशी गाडीत केलं मी आणि लगेच हो म्हणाले? लगेच तो मला म्हणाला की मला तू आवडते. मी म्हटलं, मग माझं उत्तरच हे होतं की मलाही तू आवडतोस म्हणून. पण तेव्हा माझं असे, मी जसं म्हणाल तसं की माझ्यात ती हिंमत नव्हती त्याला सांगायची किंवा ह्या गोष्टीला कुठे एक वेगळं नातं बनवायची माझ्यात तरी हिंमत नव्हती. त्यांनी त्या दिवशी विचारलं म्हणून मी त्याला रेसिप्रोकेट झाले. पण अदरवाईज
जर त्यांनी कधी, तो अजूनही माझी त्यासाठी खूप मस्करी करतो की मी जर तेव्हा तुला बोललो नसतो तर आज कुठे असतीस तू वगैरे, असं त्याचं खूप असं असतं. सो मी आय अग्री की ते त्या दिवशी त्यांनी बिकॉज तो एक्सप्रेस झाला त्यामुळे मी त्याला म्हटलं जेन्युइनली माझं, तर मी कधीच हे म्हणाले नसते. आणि तेव्हा आम्ही दोघांनी खूप हे ठरवलेलं होतं की आम्हाला जर हे टिकलं ना तर टिकूया, जर हे नसेल टिकत ना, ज्या वेळेला असं वाटेल की हे नाही टिकत टॉक्सिक होत, आपण एकमेकांना सांगून टाकूया आणि आपण मोकळं होऊया. काही त्यामध्ये खूप हार्ड फिलिंग्स किंवा म्हणजे नाही टिकत आहे पण तरी आपण आहोत एकत्र किंवा असं एकमेकांना इमोशनली नको काही त्याचा स्ट्रेस देऊया. आपण खूप मेच्युअर्डली आपण खूप चांगले मित्र होतो त्याच्या आधी, तर त्याच्यामुळे ती मैत्री मीच दोघांनाही करायची नव्हती आम्हाला, तेव्हा ते मैत्रीचा एसेन्स थोडा कमी होऊ शकतो जर काही गोष्टी पुढे बिनसल्या जाऊन. आणि आम्ही त्या घराच्या लांब होतो, एका सगळ्या नवीन ऍक्टर्स बरोबर एका वेगळ्या शहरात होतो. सो त्यामुळे ते एक बिलॉंगिंगनेस आपल्या घराचं किंवा असं आपलं कोणतरी असण्याचं ते नव्हतं, जे हळूहळू ना आमच्या दोघांमध्ये ते डेव्हलप झालं होतं की काही कुठे सेटवरती काहीतरी डोकं फिरलं असेल किंवा काहीतरी आज गडबड झाली आहे तर मी बिनधास्त त्याला सांगू शकत होते, बिकॉज मला माहिती होतं की हे तो कोणाला सांगणार नाही आणि हे आमच्यातच राहणार आहे. सो ती मैत्री नक्कीच आमची झाली होती. आणि दख्खनचा राजा ज्योतिबा 2019 मध्ये साधारण ती मालिका आली होती, 2021 सुरुवातीला, कारण कोविड नंतर बाहेर गेला ना तो सेट. आणि असं होतं की तेव्हापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ एक 4-4.5 वर्ष तुम्ही डेट केलं एकमेकांना, आणि त्यानंतर आता साखरपुडा. खरं तर लग्नाचा निर्णय हा अजिबात सोपा नसतो, म्हणजे कान नाक डोळे सगळं उघडे ठेवून घ्यायचा तो निर्णय आहे. तुमचं डे वनलाच ठरलं होतं का मे बी डेटिंग नंतर हळूहळू पुढे डिसाईड झालं की ही इज द वन आणि शी इज द वन, की बाबा ह्याच्यासोबत या व्यक्तीसोबत आपण आपलं अख्खं आयुष्य घालवू शकतो? ती मुवमेंट कधी होती? ती ना हळूहळू ग्रॅज्युअली त्या गोष्टी डेव्हलप होत गेल्या की आम्ही जर म्हणतो ना की आता आम्ही दोघे भेटलो तेव्हा आपण किती 27-28 वर्षांचं होतो तेव्हा, प्रॉब्ली अजून थोडे लहान असो, पण तोपर्यंत आपल्याला साधारण माहीत असतो की आपल्याला पार्टनर कसा हवा आहे. ओके, सो त्याला भेटल्यावर मला ज्या गोष्टी साधारणतः मी टॉलरेट करू शकते एका पार्टनरमध्ये त्या सगळ्या होत्या, आणि ज्या नव्हते टॉलरेट करू शकते त्या अशा थोड्याशा होत्या ज्या मॅनेजेबल आहेत. म्हणजे ते काय अगदीच मी त्याच्यावरनं मी ब्रेकअप करीन असं त्या गोष्टी नाही आहेत. तर मला असं वाटलं की हे होऊ शकतं मॅनेज. आणि जसं वाईल वी मूव्ड आहे, म्हणजे मी तर माझ्या घरी 2 months इंटू द रिलेशनशिप मी घरी ऑलरेडी सांगून टाकलेलं होतं की असं असं झालेलं आहे कोल्हापूरला, आणि मीही सांगितलं लगेच. हो, कारण मला होतं की तुम्ही स्थळं बघताय तर तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की बाबा देर इज समवन इन माय लाईफ. आय डोंट नो इफ आय विल गेट मॅरिड टू हिम ऑर नो, बट राईट नाव आय वॉन्ट टू गिव्ह दिस थिंग अ चान्स. सो ते पुढे गेलो, आणि मग पुढे जसं आम्ही वाईल मुव्हिंग अहेड आम्हाला ते कळलं की हे चांगलं आहे आणि किंवा हे टिकू शकतं किंवा एवढा त्रास नाही होणार आहे ह्याच्याबरोबर राहायला. सो असं ते करत करत ते प्रत्येक एक एक गोष्टीशी टिकमार्क होत गेल्या आणि मग फायनली पहिल्यापासून प्रयत्न तोच होता. म्हणजे आम्ही पुढचाच विचार करत होतो सतत की 1 वर्ष 2 वर्ष पुढे अजून काय, कुठे बघतोय आपण, त्यानुसार काय आपल्याला बदलायला हवंय नाही हवंय, फायनान्शियली इवन इमोशनली काय गोष्टींचा त्रास होतो त्या कट डाऊन कशा करायच्या काय. आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत आल्यापासून एकमेकांमध्ये पण खूप बदल झालेत आमच्या. माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये, स्वभावामध्ये खूप बदल झाले तिच्यामुळे, तिच्या स्वभावातही झाले असावे. म्हणजे काय अशा नाही झाले तसं मलाही वाटतं. माझे खूप जवळचे जे मित्र आहेत त्यांना मी जेव्हा भेटते तेव्हा ते सगळेजण मला म्हणतात की तू आधी जशी होतीस तर तू आता खूप मेच्युअर्ड आणि अशी शांत झालीस म्हणून. म्हणजे प्रत्येक एका कुठल्या जरी गोष्टीवरती पटकन तू रिॲक्ट होशील किंवा तुझं शॉर्ट टेम्पर्ड आपण जे म्हणतो तर तसं आता ते थोडंसं कमी झालेलं आहे. ते कधी कधी अजूनही सटकतं पण तरी ते कमी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते थोडासा कंपनीमुळे आपल्याला तो फरक पडतो असं मला वाटतं. 100%. अँड ऑल्सो वयाची मेच्युरिटी पण आलेली असते की आपल्याला कळते की अरे आपण त्यावेळेला व्यवस्थित वागलेलो नव्हतो. सो ते सेल्फ अनालिसिस असणं खूप गरजेचं आहे. तर आय थिंक थोडे चेंजेस चांगले झालेत फॉर द गुडच असं मी म्हणेन. आणि की तुझ्या बाबतीमध्ये काय ड्रेसिंग सेन्स तर तू सांगितलंस की तो बदललाय, त्या पलीकडे काय काय बदल झालेत? ती म्हणजे मी खूप फ्रँकली सांगेन हे की त्याच्या आधी ना मी तेवढं मोठं काम किंवा असं काही केलं नव्हतं. ते ज्योतिबा माझं पहिलं मोठं काम होतं तसं. त्याच्यामध्ये मी विलन करायचो. सो मी कायम असंच कॅरेक्टरमध्ये स्वतःला बघत होतो ॲक्च्युली की
विलन किंवा आपलं सपोर्टिंग कॅरेक्टर आणि असं. तर ती आयुष्यात आल्यापासून तिने हे माझ्यामध्ये इन्स्टिल केलं की नाही, तू हिरो म्हणून पण बघायला पाहिजे स्वतःला, तू तसं राहायला पाहिजेस. तू जर तसं मनात स्वतःला बघायला लागशील तर मग त्या गोष्टी घडतील आणि तुझ्यात आहे ते. तर मला ते वाटायचं नाही, पण नाही मग म्हणजे काय करायचं मग म्हणजे आणि पण बाहेर कोण बघते आपल्याला, म्हणजे मुलांचा बेसिकली इन जनरल ड्रेसबद्दल स्वतःच्या किंवा स्वतःच्या लुक्सबद्दल असं काय फार म्हणणं नसतं. हां, काय एवढं काय 5 मिनिटं लागतात रेडी व्हायला असं. तर ते सगळं आधी खूप मला असं की एवढीच्या गोष्टीवरनं काय बोल. पण नाही, त्याच्यानंतर मला त्याचे चेंजेस जाणवायला लागले स्वतःमध्ये पण. आणि नंतर मला ते पहिलं लीड काम पण मिळालं. सो त्याच्यानंतर तर मला की यार बॉस ही सही बोल रही थी, मतलब ते झालंय, आपण बघायला पाहिजे स्वतःला असं. आणि मग मला पण असं आता मला स्वतःहूनच असं राहायला वाटतं, म्हणजे कधी कधी मनुष्यात बास झाला आता आवरणं, याच्यात बास हे घेऊन टाक ना आता, किती याच्यात नाही मला हे की हे अजून कळत नाही असं खूप होतं हल्ली. म्हणजे तो बदल झालाय आता की तिला त्याचं इरिटेशन येतं की आता हा खूप वेळ घेतोय, माझ्यापेक्षा जास्त वेळ घेतोय. तर ते झालंय, ते तिच्यामुळे झालंय. चांगले चेंजेस झालेले आहेत आमच्या दोघांमध्ये असं मी म्हणेन. किती मस्त. पण त्या आपल्या माणसाच्या स्वभावातला किंवा त्याच्या पर्सनॅलिटी मधला एखादा गुण असतो ना, जो आपल्याला सुरुवातीपासून खूप अट्रॅक्ट करत असतो त्या माणसाबद्दल. मला एकमेकांबद्दलचं उत्तर इथे ऐकायला आवडेल की स्वभावातला, पर्सनॅलिटी मधला कुठला गुण जो डे 1 पासून तुम्हाला अट्रॅक्ट करत होता? मला ना म्हणजे मला असं खूपदा वाटतं की हे माझ्या फ्रेंड्समध्ये पण मला जाणवतं की कधी कधी ना आपल्या आयुष्यामध्ये खूप सर्कल्स असतात, फॅमिली असते, फ्रेंड्स असतात, आपले वर्क कलिग्स असतात, आपलं स्वतःचं एक हॉबी, एक मी टाईम एक असतो. तर या सगळ्या गोष्टींना प्रत्येक वेळेला लोक बॅलन्स करतात असं नाही. कधी कधी माझ्याकडनंही होत नाही, कधी कधी काय बरेच वेळेला असं होतं की माझ्याकडनं होत नाही. तर तो ना ते नेहमी मी त्याला ते बॅलन्स करताना बघते. मग तो कोल्हापूरलाही असताना की उद्या मला सुट्टी आहे किंवा उद्या माझं लेट कॉल टाईम आहे, तर तो कोल्हापूरच्या मित्रांनाही वेळ देतोय. किंवा तो जे आमचे को ॲक्टर्स होतो तो त्यांच्याशीही खूप चांगलं आहे. तो त्याचे पुण्यातले जे मित्र आहेत त्यांच्याशीही तो चांगला वागतो, त्याच्या घरच्यांशी पण तेवढंच रिलेशन हे आहे. आणि एक ही अशा प्रकारची लाईफ किंवा अशा प्रकारचा बॅलन्स ना मी तो नेहमी क्रेव्ह करते. किंवा माझा तो गोलच तो असतो की मला सगळीकडे व्यवस्थित इक्वल जस्टिस देता आलं पाहिजे प्रत्येकाला. सो ते मला खूप त्याचा कमाल वाटायचं तेव्हा की हा सगळ्यांना कसा वेळ देतो. आणि म्हणजे तो ही इज ऑलवेज सगळ्यांना, म्हणून कदाचित त्याचे मैत्री खूप चांगले आणि त्याचे फ्रेंड्स आणि खूप थिक आहेत ते सगळेजण. त्यांचं रिलेशन इज बिकॉज ही सो म्हणजे ही इज गिव्हन जस्टिस टू एव्हरी रिलेशन ऑफ हिज लाईफ. सो मला ते खूप त्याचं भारी वाटतं किंवा तेव्हापासूनच वाटायचं. कदाचित त्याला बोलले नसेल पण आज बोलते आहे. निशांत, कळलंय ना तुला कुठला गुण आवडलाय तुला? हो, फायनली 4 वर्षांनी. मला ॲक्च्युली खूप फ्रँकली सांगायचं तर हिरोईन म्हणजे आउट ऑफ लीग असं विचार करायचो मी तेव्हा. म्हणजे विचारच नव्हता, पहिल्यांदा ज्यावेळी ती भेटली तेव्हा असं काही थॉटच नव्हता. आणि तर ते खूप म्हणजे म्हणतात ना स्टार म्हणजे खूप मोठा शब्द आहे, स्टारडम ह्युमनाइज्ड करणं आहे, तसं तिचं वागणं असतं सेटवर. म्हणजे ती सगळ्यांशी चांगलं वागते. हा म्हणजे की स्टारडम आहे पण तरी सुद्धा तो किती चांगला माणूस आहे, डाऊन टू अर्थ असं म्हणतात ना, तसं आहे. तर ते मला पहिल्यापासूनच जाणवायला लागलं. म्हणजे अगदी आमची ओळख नव्हती तरी सुद्धा तिने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. मी हाय वगैरे केलं. मग ती स्वतःहून इंटरेस्ट घेऊन प्रत्येकाबद्दलच विचारली, तुझं काय, तू कुठे राहतोस, मग काय. मग उगाच तिला सगळ्या डिटेल्समध्ये उगाच तिला एक इंटरेस्ट असतो की हां मग तू कसा आलायस, मग अच्छा मग तू रिक्षा केलीस, म्हणजे असं सगळ्यांशी एक आपुलकीने बोलणं असं मी बघायला लागलेलो. आणि त्यानंतर ना एक दिवस मला खूप स्पेसिफिक हा किस्सा आठवतो की आमचे स्पॉट दादा होते त्या काळातले, कुमार दादा. तर त्यांच्या पायाला ना आमचे सीन होते एकत्र 2-3 दिवस, त्यांच्या पायाला काहीतरी ते भोवरी वगैरे म्हणतात ना तसं झालेलं. तर तिने ते 2-3 दिवसापूर्वी नोटीस केलं. म्हणजे हे काय झालं, मी डॉक्टरकडे जाऊन मग तिने काय तिच्या पद्धतीने जे काय असेल ते उपाय सांगितले वगैरे. हे झालं 2-3 दिवस झाले आणि त्यांनी काय हे करत नाही आहेत, स्वतः त्याच्यावर काळजी घेत नाहीत हे बघता एक दिवस मी असं मेकअप रूममधून बाहेर पडत होतो आणि ती कट टू ते एमआयच्या साडीमध्ये अशी खाली बसलेली, ते स्टूलवर बसलेले, त्यांचा पाय हातात घेऊन ती काहीतरी त्यांना बँडेड करत होती का काहीतरी आणि ते मला इतकं भारी वाटलं. म्हणजे लोकांना वाटलं हे काय सांगतोय हा, पण जेन्युअनली मला ते इतकं भारी वाटलं की ही हिरोईन आहे आणि ही हे प्रोडक्शनला सांगूनही करू शकते. किंवा रादर बरेच जणांना मी असं बघितलेलं आहे सेटवर वाहत. तर मला ते असं खूप प्युअर हार्टेड वाटली ती मला त्यावेळेला. आणि तो गुण माझ्यासाठी सगळ्यात वर आहे ऑलवेजच. तर ते बेसिक व्हॅल्यूजच्या बाबतीत मला खूप आमच्या दोघांचं जमतं असं वाटतं की आयुष्य आपल्याला असं ह्या काहीतरी व्हॅल्यूज घेऊन आपण जगत असतो ना,
तसं तर की घरच्यांशी आपण कसे वागू, आपल्या मित्रांशी, समाजात कसं वागू, आपण काय केलं पाहिजे, आपण भिकाऱ्यांशी कसं वागू, या बाबतीतले एक आपल्या व्हॅल्यूज असतात काहीतरी ठरलेले जे आपण आपल्या पुढे पण देत असतो. तर तसं मला त्या बाबतीतलं आमचं खूप घट्ट नातं वाटलं त्या बाबतीत. किती मस्त. तर आता मला जरा सांगा, न आवडलेला गुण कोणता आहे स्वभावातला, किंवा तो आत्ताही आवडत नाही? चांगलं तर फार बोललात, आता ती बदलावा नाही म्हणणार, पण आवडतच नाही स्वभावातला गुण, तो काय? आत्ताच झाली सकाळी ती गोष्ट. हा फोन उचलत नाही वेळेत. जेव्हा काम असतं आणि खूप इम्पॉर्टंट असतं ना, तेव्हा अजिबात फोन उचलत नाही. आणि मला तर हेच वाटतं की त्याला सवय आहे, म्हणजे मी त्याची कधी फोनवरती रिंगटोनच नाही ऐकलेली, असं झालं. कायम सायलेंट. हो. आणि ती बोलते, असं हे काय नाही. परवाच आम्ही कुठेतरी जात होतो आमच्या फ्रेंड्स बरोबर, आणि त्याच्या मित्राचा फोन आला आणि तो सायलेंटवरती होता. हे मी असं पकडलं, मी म्हटलं बघितलं तुझा फोन सायलेंटवर असतो. तर तो म्हणतो अगं नाही, तो मी आत्ता ठेवला होता. मी म्हटलं की शक्यच नाही, असं कसं होऊ शकतं. आता आज मी त्याला कॉल केला तर मला म्हणतो ड्रायर चालू होता म्हणून फोन ऐकून आलं. असंच काहीतरी त्याची कारण ती अशी योग्य मॅच होतात. त्या दिवशी प्रयोगानंतर तो पुण्याहून येत होता आणि मी त्याला कॉल करत होते, काहीतरी अर्जंट होतं, म्हणजे नेक्स्ट डेचं काहीतरी मला त्याला सांगायचं होतं. आणि मी कॉल करते उचलतच नाही. मला म्हणतो मला झोप लागली, वारा खूप होता आणि मला ऐकू नाही आला फोन. हे तुला खरं वाटतं का? आणि असं नेहमी होतं यार, मला तर विश्वासच पटत नाही की एवढा खरंच फोन. खरं आहे. पण हे मी तुला म्हटलं की तू माझ्या बाजूच्या माणसाला झोपेतनं उठवून विचारतो की मी काय करतोय या वेळेला. म्हणजे जर डाऊट वगैरे असा काही विषय नाहीये तो, पण फोन नाही उचलत. एक ही टेंडन्सी कधीतरी माणूस असं होऊ शकतं सायलेंटवर ना आहे. की आणि नाही ह्याचा आहे रूममेट आहे ना, त्याचं पण तो स्वतः कंप्लेंट असंच करतो की त्यालाही सवय आहे की फोन सायलेंटवर असतात. मला असं होतं की तुम्ही करता काय, तो फोन घेतलाय कशाला? जर तो समोरून येणाऱ्या माणसाला नेहमी तो बिझी म्हणजे तो उचललाच जाणार नसेल तर ते खूप इरिटेटिंग आहे. ते आता इतक्यांदा झाले की आता तिला माझी जेन्युइन कारणं पण आहेत ना, तिला कारणच पाठ वाटतात. झाली नाही आहेत. कारणच वाटतात तिला हो. की अगं त्या दिवशी खरंच नाटकाच्या बसमध्ये खिडकी उघडल्यानंतर इतका वारा असतो आणि तिला माहिती आहे की त्या 2 दिवसामध्ये झोपच झाली नव्हती, 2 तास वगैरे झोप झालेली माझी. असा गाढ झोपलो मी, तर त्याच्यामध्ये तो नाही ऐकू आला मला. तर हे जे- हे ड्रायर खरं- चालू होता आणि म्हणून माझ्या Genuinely तो जेव्हा खरं बोलत असेल ना, ती तेव्हा पण तिला ते काढून ते पटतच नाही. इतक्यांदा झालंय ना की आता मला नाहीच विश्वासच नाही वाटत. मला असं वाटतं की ह्याचा फोन सायलेंटवरच silent वरच असतो. आहे. तर मी आता एक्सप्लेनच करत नाही, तर जाऊ दे. हा तू तिचं एवढ्या लवकर क्विट केलंस की, तर जाऊ दे आता, एक्सप्लेनच नाही कारण केलं. ते माहितीये की मग ते इव्हेंच्युअली काय जातं की नाही तिला ते आता हे कसं, याच्या पलीकडे याचं एक्सप्लेनेशनच नाहीये की हो वारा होता, वाजला, मला ऐकू आला नाही, असं कसं होऊ शकतं, हे मला नाही माहित ना कसं होऊ शकतं. मला तरी तो कुठेतरी व्हायब्रेट होताना जाणवतो की फोन आलाय, आपण उचलू. असे एक 6-7 फोन केले ग मी त्याला आणि एकदाही उचलले. 12 येतोय, हे काय कारण असतं? येस निशा, पटतच नाही ते. असं म्हणत आता मी काय सांगू, काय आहे का? खूप आहेत ऍक्च्युली, तर खूप त्यातला आहेत. एक निवडतो. खूप आहे म्हणतोय तो. खूप नाही, 2-3 आहेत, त्यातला टॉपचा कुठला असं मी तू तिला ना मॅनेजमेंटची खूप सवय आहे. तर ना मला ती खूप चांगला गुण वाटतो तिचा, पण तो इतका ओव्हर आहे की मला त्याचा त्रास होतो कधी कधी. म्हणजे काय की तू कसं जाणार आहेस पुण्याला? मी काय नाही, आता मला खूप कंटाळा आलाय, तर ट्रेन बिन करत नाही बसणार आहे मी, सरळ ट्रॅव्हल्स पकडून. तू ट्रॅव्हल्स नाही, तू 5 तासात पोहोचणार तिकडे, तुला ट्रॅफिक लागलं तर तू 6 तास लागणार तुला, मग तू कशाला, त्यापेक्षा तू काम कर, तू LTTला जा, बघ मी अशा ट्रेन्स बघून ठेव की माझा कम्फर्ट बसमध्ये आहे ना, आणि हे माझं तू येतही नाही आहेस ना, तू असताना मी असं वागतो का? तुझा काय कम्फर्ट आहे ते बघून आपण करतो ना सगळं. तर हे माझ्या कम्फर्टनी मला जाऊ दे ना. आणि हे नुसतं माझ्या बाबतीत नाही आहे, की आता तू तिला जाताना विचारतो की तू कशी जाणार आहेस, तू सांगितलंस की मी कल्याणला बाबा कॅबनी चालली. अरे तू वेडी आहेस का? कॅबनी जायची ती तुझ्या मॅनेजमेंट, आणि तुला ते कन्व्हिन्स करून द्यायचा पुरेपूर, त्याच्यात वेळ घालवणार तू की हा नाही दर्शना तू याच्यानी जा, ट्रेननी जा, तुला माहित नाही हल्ली कसलं ट्रॅफिक होतं, ती तुला कन्व्हिन्सच करणार. तर मला ते कधी कधी खूप असं इरिटेट होतं की नको ना लोकांच्या, कोणाच्या, माझ्या फ्रेंड्सच्या किंवा कोणाच्याही तू मॅनेजमेंटमध्ये पडू नकोस ना, त्यांना कसं जायचं ते बघतील, एवढे मोठे झालेत ते. तर तो एक मला खूप इरिटेट होतो गुण. आणि लेट येते, तिला टाइमचं एक नाही गणित कळत. म्हणजे तिला असं वाटतं की हा एवढा लेट तर ओकेच आहे, म्हणजे कमॉन, काय अर्धा तास तू झाला, हे म्हणजे त्याचं रिअलायझेशनच नाहीये असं. पण ते थोडंसं इंडियन्स मध्ये असतंच की हो नो हा असं प्रियंका चोप्रानेच म्हटलं की इट्स अन मग? इंडियन थिंग की आपण लेट येणं आहे. ती आता किती इंडियन राहिले पण सॉरी म्हणजे. पण तुमच्या दोघांचं इतक्या वर्षात वाद होण्याचं कॉमन रिझन काय राहिलंय? की हेच कारण आहे ज्याच्यामुळे सतत वाद होतात?
असं नाही, असं काही एकच कारण असं नाही. ओके, मल्टिपल. काहीतरी खटपट झाली असेल, मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, त्याच्यावरनं होतो वाद. नाही, मी खूप जेन्युनली सांगेन की बऱ्याचदा असं होतं की बरेच वाद असे याच्यामुळे होतात की जे जनरल सगळ्या म्हणजे तूही एक्सपिरियन्स केले असतील की मुलगा चुकलेला असतो आणि तो स्वतःची Always. आणि तो स्वतःची चूक एक्सेप्ट करत नाही आणि इव्हेंच्युअली तो आणि त्याला करतो कळतही नाही की तो काय काय चुकलाय. Correct? करेक्ट याच्यावरनं वाद होत असतो. आणि जेव्हा तो मग त्याला कळतं असं तो सांगतो आणि जेव्हा सॉरी बोलतो तर ते सॉरी नाही, तू सॉरीच नाही असं या गोष्टीवरनं म्हणजे विषय खूप छोटा असतो, खूपच छोटा विषय असतो, पण फक्त या पॅटर्नमुळे तो वाढतो, जे की अगदीच कॉमन आहे असं वाटतं मला. आणि येताच्या ते असं होत असेल ना की तू तुझी चूक रिअलाइज कर काय झाली, असं होतं तुझ्या बाबतीमध्ये? नाही, ते म्हणजे माझं असं म्हणणं नसतं की तुझी ती चूक रिअलाइज तू कर, पण जेव्हा मी असं अगदी म्हणतात असं सिम्प्लिफाय करून त्याला सांगितलेलं असतं की हे असं 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 झालेलं आहे निशाद, हे अवॉइड करू शकला असतास, तर ते कळलेलं असतं. पण ते कुठेतरी तो एक डिफेन्स मेकॅनिझम असतं ना की पण हे आजच झालं ना असं. अरे पण आजच झालं म्हणजे त्याच्यामुळे किती घोटाळा झाला, हे ते आजच झालं म्हणून मी ते चूक पकडायची नाही, असं ते असतं ना, ते मला खूप इरिटेट व्हायला होतं. बट कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आपला पार्टनर हा आपल्यासाठी इमोशनली अवेलेबल असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता आपण प्रत्येकजण त्याबद्दलच बोलतो की आपली व्यक्ती आपल्यासाठी इमोशनली अप्स अँड डाऊन्समध्ये किती अवेलेबल आहे ते बघा बाकी इतर गोष्टींपेक्षा. या 4 वर्षात मला सांगा की अशी कोणती मुवमेंट किंवा एक्सपिरियन्स होता किंवा इन्सिडेन्स होता की तो होता, ही होती आणि तुम्हाला वाटलं की बस यार हा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला यावेळी, तर कोणती मुवमेंट सांगायला आवडेल? मी तर असं म्हणेन म्हणजे मी पूर्ण म्हणजे अतिशयोक्ती नाही म्हणत आहे, पण मला नेहमी जेव्हा कधी त्याची गरज होती तो नेहमी होता माझ्यासाठी. कधीतरी मीच कमी पडली असेल टू बी इमोशनली अवेलेबल, किंवा म्हणजे काही कारणास्तव माझं शूटिंगच्या वेळेला सुद्धा असं रुटीन असतं की मग मी सेटवरती फोन नाही उचलत किंवा असं माझं खूपदा होतं. मग त्यावेळेला अर्जंटली त्याला काहीतरी डिस्कस करायचं असेल तर ते माझ्या ज्याने त्याला नाही प्राधान्य दिलं जात, किंवा मी खूप दमलेली असेल किंवा रात्री माझ्याच्याने बोलणं नाही जात, किंवा मी फक्त मेसेज करेन की मला प्रचंड दमायला झालं, मी झोपी, आणि मी मेसेजला रिप्लाय पण नाही करत, ते पण सांगू. तेही माझं एक गोष्ट अशी आहे की मला म्हणजे असं माझ्या डोक्यात तो रिप्लाय झालेला असतो, ओके, पण सेंड होत नाही, किंवा कधी कधी ते टाईपमध्ये इन जनरल सगळ्या जगासोबत मग माझ्या जवळच्या लोकांना आता ते कळलेलं आहे की ते तिच्याकडनं हा प्रॉब्लेम आहे म्हणून. पण हल्ली व्हॉट्सअपच्या नवीन फीचरमुळे जर आपण टाईप करून ठेवलं असेल ना तर ते वर पॉपअपमध्ये दिसतं की हे अर्धवट झालेलं आहे. तर दॅट इज अ व्हेरी युजफुल फीचर फॉर समवन लाईक मी. सो अरे हे टाईप करणार होतो, आता त्या दिवशी बाबांनाच मला काहीतरी डिटेल्स पाठवायचे होते आणि मी असं टाईप केलं आणि मी काहीतरी दुसरं करायला गेलं, मग पुन्हा मी व्हॉट्सअपवर काही 2 तास मध्ये बाबांना पाठवायचं होतं, असं माझं खूप होतं. सो ते एक माझी आहे गोष्ट. सो मी कधी कधी अवेलेबल नसेल, म्हणजे अनअवेलेबिलिटी झाली असेल तर ती माझ्याकडूनच झाली असेल, तो नेहमी होता माझ्या प्रत्येक. असं काही नाही आहे, ती जरी नसली तरी मला वाटतं की ते काम आणि या सगळ्या गडबडीमध्ये जमलं नाही तर असं कधी कधी होऊच शकतं की सेटवर असताना आपण प्रत्येक वेळेला कारण आम्ही 12-12, 14-14 तास काम करतो, तर त्या शेड्यूलमध्ये कधी वेळ द्यायला नाही मिळत. आणि आम्ही पहिल्यापासूनच लॉंग डिस्टन्समध्ये जास्त राहिलेलो आहोत, म्हणजे म्हणजे मी पुण्याला आहे तर ती अहिल्या करते इकडे नायगावला वगैरे, असं सगळा झोन होता. नंतर मी इकडे शिफ्ट झाल्यानंतर मग भेटायला वगैरे जास्त. पण इमोशनली अवेलेबल दोघंही एकमेकांसाठी होतो, दोघांनी एकमेकांचे लोज, अगदी लोज पण बघितलेले आहेत आणि सांभाळलेले आहे दोघांना. सो आम्हाला माहिती आहे की लोजमध्ये आता काय वागतो आम्ही एकमेकांशी, किंवा मी स्वतः सुद्धा आणि ती सुद्धा. तर त्यांना हँडल कसं करायचं याचा पण आता एक म्हणजे पहिल्यांदा असं थोडं व्हायचं की बापरे आता ही एवढं फील करते आता, तर खरंच हे याला कसं. आणि मुलांचं एक असतं की सोल्युशनकडे जाणं, कसं याचं सोल्युशन कसं फाइंड आउट काढायचं. तर ते इव्हेंच्युअली आम्ही आता शिकलो आहे एकमेकांना, आता कम्फर्टेबल होतो आम्ही एकमेकांना हँडल करण्याबाबतीत, पण अशा स्टेजेसमध्ये. क्या बात, किती मस्त. पण मला तो दिवस सांगा जेव्हा घरच्यांना सांगितलं तुम्ही एकमेकांबद्दल की आता लग्नच करायचंय बाबा, तेव्हा काय रिॲक्शन होत्या घरच्यांच्या? निशाद, ॲक्च्युली तुझं काय होतं फर्स्ट इम्प्रेशन, किंवा भेटलास तो दिवस काय होता? मी माझ्या आईला खूप फिल्मी सांगितलेलं खरं तर, की तेव्हा ते लग्नाचं मग काय आता काय झालं. आणि मी एका रिलेशनमधून आलेलो, तर ती काळजी आणि आया लगेच सुरू होतात ना की मग तुझं नाव टाकते आता shaadi.comला आणि स्थळं पाठवणं, मग बाबां थ्रू, जी माझ्या क्लोज माणसं त्यांच्या थ्रू फोटोज पाठवणं वगैरे हे सुरू झालेलं. तर जसं मी प्रपोज केलं आईला, दुसऱ्या दिवशी आईला फोनवर सांगितलं, काय करतेस, सिरियल बघतेस? बरं, कोणाचा सीन चाललाय? यमाईचा? 22 आहे तुझी ती. असं मी बोलून टाकलं. म्हणजे काय, चल काहीतरी बघ.
म्हणलं अगं हो बोललो काल तुझ्याशी असं असं आहे. म्हणजे इतक्या लगेच मी घरी सांगितलं, कारण ते वयच तसं होतं की घरच्यांना नाही तर मग ते स्थळ बघणं आणि हे सगळं चालूच राहिलं असतं. ते थांबवण्यासाठी पण होतं ते. आणि आईला सांगायचं म्हणतो. आई म्हटली की ठीक आहे, नाही वेळ घेतोय मी, अगदीच काय लग्नापर्यंत असा विचार करू नको पुढचा, पण चांगली वाटते मुलगी, तिलाही मी चांगला वाटतो, मतं जुळत आहेत, मैत्री चांगली आहे, सो बघूया पुढे कुठपर्यंत जाते. अशा नोटला गेलो. आणि लग्न कधी करूया तर ते लग्नाच्या दृष्टीनेच सगळं बघत होतो. मग आता कधी असा एक की करा ना आता काय आहे, थोडा वेळ घेऊया. तर ते बेसिकली आमच्या दोघांचा डिसिजन होता तो, घरचे नाही तर हे. आणि नाही ॲक्च्युली 2 वर्षाआधी असं काय झालं की तेव्हा तो पुण्यात होता, त्याची ती सिरियल पण पुण्यात होती एकविरा. सो त्यामुळे आमचं खूप म्हणजे मी सतत पुण्याला जाते आहे आणि इथे आला की निषाद. आणि मी ऑलरेडी सांगितलं होतं आईला, तर सांगितलंच होतं, म्हटलं ना 2 महिन्या आय हॅड टोल्ड माय मॉम. पण बाबांचं असं झालं की कोण आहे हा निषाद आणि का सारखी ही पुण्याला जात असते आणि इथे मुंबईत पण कुठे चालली आहे, निषादला भेटायला चालली आहे असं. तर मग एक दिवशी बाबांनी विषय काढला की आईने मला असं सांगितलं की असं 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 आहे, तर हे खरं आहे का? तर मी म्हटलं की हो खरं आहे. मग त्यांनी विचारलं की कुठे राहतो, आई बाबा काय करतात वगैरे असं सगळं. सो मी माझ्या साईडनी त्यांना सांगितलं. आणि मग त्याच्या एक 2-3 आठवड्यांनी का महिन्यांनी बाबा म्हणाले की तो भेटायला फ्री असेल तर त्याला भेटायला बोलव एकदा असं. मग तेव्हा तो एकदा आला भेटायला. मग तेव्हा बाबांनी असं म्हणजे जस्ट नॉर्मल गप्पा गोष्टी झाल्या. त्यांना असं जस्ट वाटलं की तुमचे करिअर्स दोघांचे असे आहेत, कारण ऑनेस्टली स्पीकिंग आम्ही दोघेही आमच्या रिस्पेक्टिव्ह फॅमिलीजमधनं पहिले पर्सन्स आहोत ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना. वी हॅव नो बॅकग्राऊंड ऑफ एनी, म्हणजे कोणीच नाही आहे ह्या ह्याच्यातलं. तर त्यांच्यासाठी हे सगळे अनुभव, आमचे जे अनुभव आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. ते कधीच आम्हाला काही एक्स्ट्रा सल्ला देऊ शकणार नाही. फार तर आई काय म्हणेल की पाणी पी, उन्हात शूट करतेस तर काय सब्जा घालून कोकम सरबत घे वगैरे असंच ती हे करू शकते. ती मला माझ्या सीन्समध्ये, किंवा तरी ती बिचारी ऑडिशन्स वगैरे शूट करते, पण असं ती त्यांच्याकडनं काही इट्स व्हेरी न्यू फॉर देम. तर तेव्हा त्यांना असा प्रश्न पडला होता की तुमच्या दोघांचंही करिअर असं आहे आणि अनसर्टन. आणि क्वाईट ऑनेस्टली म्हणजे माझ्या वडिलांना जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला हे असं करायचं आहे, मला पहिली मालिका मिळाली, त्याच्यानंतर दुसरं प्रोजेक्ट मिळेस तोपर्यंत मला काही सोर्स ऑफ अर्निंग नव्हतं. तर मग ते म्हणाले की म्हणजे तू ज्या दिवशी कामाला जाणार नाहीस त्या दिवशी तू काही कमवणार नाहीस. ते म्हटलं की हो बाबा असंच असतं, म्हणूनच त्याला पर डे म्हटला जातो. तर त्यांच्यासाठी ते असं होतं की असं कसं चालणार, असं कसं चालणार, असं त्यांना तो खूपच प्रश्न पडला होता. मला असं झालं की हे असंच असतं. मग जे 2-3 जण ओळखीचे आहेत, म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये 1-2 ॲक्टर्स राहतात, त्यांच्याशी बोलून वगैरे बाबांना असं कळलं की त्यांचं पे स्केलच अशी आहे की दिस इज हाऊ इट वर्क्स द इंडस्ट्री. सो आता तर दोघेही तसे, म्हणजे जेव्हा ते स्थळं बघत होते तेव्हा त्यांना असं झालं होतं की आता हिच्या आयुष्यात कोण नाही आहे, तर मग आपण स्थळ बघूया, निदान त्याचं तरी एक स्टेबल इन्कम. आणि त्याच्या घरी तेच होतं, एक स्टेबल इन्कम असलेली मुलगी. बरोबर आहे. सो मग आता दोघांनी असं सांगितलं की मी दोघेही ॲक्टर्स आहोत, तर त्यांना असं झालं की मग तुम्ही कसं करणार मॅनेज आणि हे सगळं. सो त्या दृष्टीने ती पहिली भेट झाली, पण आम्ही त्याला खूप पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली. आणि त्या भेटीमध्ये ना अश्युरन्स द्यायचा प्रयत्न करत होतो की आहेत असे कपल्स जे झालेत सर्वाइव्ह, आम्ही करू. इट इज अ खूप सुरुवात आहे आमच्या करिअरची, होईल सगळं व्यवस्थित. पण त्यांनी ना एक आम्हाला खूप फायदा असा झाला की खूप रिअलायझेशन झाले. म्हणजे आम्ही या गोष्टीबद्दल फक्त विचार करत होतो, ॲक्च्युली ॲक्शन्स घेणं जे आहे ना त्याच्यानंतर ते खूप झालं सुरू की नाही मग आता आपण थोडंसं सेफ्टीच्या दृष्टीने पण विचार करूया, प्लॅन करूया दोघंही. आणि आम्ही दोघं जास्त लग्नाकडे कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलो त्या भेटीनंतर, असं वाटतं मला. आणि ते त्यांचं काहीच चुकलं नाही, कारण हे माझ्या घरी जर माझ्या बहिणीला बघायला कोणी मुलगा आला असतं तर त्यालाही माझ्या घरच्यांनी हेच प्रश्न विचारले. पण साखरपुडा आत्ताच झाला आणि मी जसं मी मगाशी म्हणाले फेब्रुवारीमध्ये लग्न आहे. काय प्लॅन्स आहेत लग्नाचे, काय रिव्हील करायला आवडतील? कुठे होणार आहे लग्न, कधी आहे फेब्रुवारीत? मुंबईतच होईल लग्न. तारीख अजून आम्हालाही ठरलेली नाही आहे. खरं तर आम्हाला हे कळलं आहे की हॉल वगैरे बुकिंग हे वर्षभर आधी केलं जातं. आम्ही थोडेसे लेट आहोत, सो त्यामुळे अजून तारीख आमची कन्फर्म नाही आहे. आणि असे काही प्लॅन्स असं नाही आहे का. आता जस्ट साखरपुडा संपलाय ना, सो अजून आता तो त्या झोनमध्ये जायचं आहे लग्नाच्या. इव्हेंट मॅनेजरच्या डोक्यात ते येईल, मग मी डायरी घेऊन बसेन वगैरे असं सगळं चालू आहे. तू अग्री करतोस ना इव्हेंट मॅनेजरच्या प्रत्येक डिसिजन? बोलून तुला मॅनेजमेंटचं तुमची तिला प्रचंड वेळ आहे तिला. होला हो करतो का हा का नाही? तो मॅनेजमेंटचं माझ्याबद्दल एवढं बोलतोय, तर तोही तेवढाच मॅनेज करतो गोष्टी, किंवा त्याचंही तेवढंच नियोजन असतं बारीक बारीक. त्याच्या खूप बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं ना, तेव्हा लोक शेवटी त्याला EP म्हणायला लागले होते, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर.
कारण त्याचे इतकं सगळं ते बारीक 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 ह्या 4 गाड्यांमध्ये तुम्ही लोक येणार, ह्याच्यामध्ये एवढे असं म्हणजे. आणि वी वर ऑल फ्रेंड्स वर स्प्रेड अक्रॉस लाईक 3 प्रॉपर्टीजमध्ये आम्ही राहत होतो आणि लग्न एका दुसऱ्या व्हेन्यूला होतं. आणि हे सगळं सांगलीत होतं, त्यामुळे त्याला एकट्याला सगळं ते जबाबदारी होती त्याच्यावरती. कारण ऑफकोर्स नवरा मुलगा तर बिझी असणार ह्याच्यामध्ये. लोक ईपी म्हणायला लागले होते, म्हणजे तर तुला कळलंच तसं असेल. दोघांना आवडतं. So दोघंही माझं त्याच्यामध्ये बंटो घुसू आहे, आम्ही. तोही तेवढाच आहे. त्यामुळे त्यालाही ते गोष्टी व्यवस्थित झालेल्या किंवा थोड्याशा प्लॅन्ड असलेल्या आवडतात. सो दोघेही असे असल्यामुळे वी आर होपिंग की जसं लग्न करू जसं सुरुवात साखरपुडा आता. सुरळीत पार पडला तसंच बहुतेक लग्न. तुमच्यामध्ये डेट्स कोण उत्तम प्लॅन करतं? डेट्स असं नाही आपण काही फार डेटला जातो. आम्ही असे. खूप काय म्हणतात घरेलू होत असं वाटतं मला. Okay. म्हणजे लोकांना खूप बोरिंग वाटू शकतं, पण पण आमचा ठीक आहे, ऑलवेज असू शकतं. हा प्रेफरन्स हा गुड फूड आहे. गुड फूड एवढंच आहे. टाइम तर आम्ही सोबत असल्यावर जाणारच आहे, चांगला फूड पाहिजे. त्याच्यात जर झालं तर मग आमचा टाइम ऑफ जाऊ शकतो. इतकं फूड बाबतीतलं ऑब्सेशन आहे दोघांना. Session. ओके. हो. बट त्यातल्या त्यात तशा जर सरप्राईजच्या बाबतीमध्ये, डेट्सच्या बाबतीमध्ये एक चांगलं मार्किंग द्यायचं झालं तो ओके. दिलाय त्याने, उत्तम प्लॅन्स केलेत त्याने, चांगले प्लॅन्स केले. तुझ्या बाबतीमध्ये निराशा आहे का? तुझ्या पदरात निराशा आहे का? हो. तो कंप्लेंट नाही करत आहे आपण Complaint नाही. त्याबद्दल. मला माहिती ती तशी आहे. तिला कधी कधी ती प्रयत्न करतेही, मला नाही असं नाही करते. कधी कधी 4-5 वर्षात 1-2 दात दिले. पण तो जास्त पण दिले चांगले. त्यावेळी खूप मनापासून करते ती. हम्म. पण हा म्हणजे मला ते आवडतं. मी थोडासा फिल्मी आहेच लहानपण. मला मित्र Okay. पण हे म्हणतात हा. की तो सैयारा बघितल्यावरती त्याचं म्हणणं असं होतं की यार मलाही अशीच लव्ह स्टोरी हवी होती म्हणून वगैरे. तो तसा फिल्मी आहे फुल. तू थिएटरला जाऊन बघितलंस सह्यान? नाही 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 मी पण आता Netflix वर नेटफ्लिक्सवर हो सेम सेम. ओके. अशी हवी होती सह्यानासारखी हवी म्हणजे होती. असं एक रेकग्नाइज होईल अशी लव्ह स्टोरी हवी होती की ह्या आपण असं असतं की कोणाची तरी एक लव्ह स्टोरीची आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप अशी गाजलेली असते, तशी त्याला हवी होती. हा त्याचा रिमार्क होता त्या फिल्म बघितलेला. लहानपणापासून असं वाटायचं मला, खूप वाटायचं की आपली एक लव्ह स्टोरी. स्ट्रगल पाहिजे काहीतरी. तुझं तसं नाही ना, रक्त मुझे तो विक्त. बचपन से ही शादी करनी थी. नाही, तसं तसं. नाही ना. लव्ह स्टोरी हवी होती मला पण नक्कीच. पण ठीक आहे, छान आहे लव्ह स्टोरी. आणि अनेकांना जो प्रश्न होता की निवेदिता माझी ताईपासून जमलेली ही जोडी आहे, तसं नाहीये. ही दख्खनचा राजा ज्योतिबापासून जमलेली जोडी आहे. आम्ही हिरो हिरोईन म्हणून काम असं केलंच नाही. केलं नाही. हिरो हिरोईन आणि Villain विलन असंच केलं, काम असंच केलंय. काम केलंय. त्याच्यामध्ये आमचं तसंच होतं. ओके, म्हणजे सिरियलवर हिरोईन आणि विलन आणि रिअल लाईफ मध्ये हिरो हिरोईन. Hero, मस्त. पण मला खूप मजा आली तुमच्या दोघांची गप्पा मारून. Yes. थँक्यू, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू thank थँक्यू थँक्स अ लॉट.